डेअरीसारखे घट्ट दही तुम्हाला जमत नाही का? मग आता टेन्शन घेऊ नका, कारण मी तुम्हाला डेअरीसारखे घट्ट दही लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. आणि दही आंबट होऊ नये म्हणून यासाठी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्ससुद्धा सांगणार आहे. हे दही तुम्ही चाकूने सुद्धा सहज कापू शकाल, इतकं दही घट्ट बनवून तयार होतं. तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण डेअरीसारखे घट्ट दही कसे लावायचे ते बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी अगदी बारीक सारीक टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण दूध तापवायला घेऊया. तर त्याकरिता मी या ठिकाणी गॅसवर पातेले ठेवले, त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं. दूध तापवायच्या आधी भांड्यामध्ये जरासं पाणी घातलं तर दूध हे तळाला करपत नाही किंवा असे चिकटून बसत नाही. त्यामुळे अर्धा कप या ठिकाणी दूध पाणी घातलं. ते पाणी सर्व आपल्या पातेल्याला लावून घ्यायचं. आता पातेल्यामध्ये मी 1 लिटर दूध घालत आहे, कारण मला या संपूर्ण 1 लिटर दुधाचं दही लावून घ्यायचं आहे. तुम्हाला दही कमी लावायचे असेल तर दूध कमी घेऊ शकता. हे दूध तुम्ही गाईचे किंवा म्हशीचे सुद्धा घेऊ शकता. दोन्हीही दुधापासून एकदम सेमच दही तयार होते. घट्टसर आणि मलाईदार दही तयार होणार. तर मी हे दूध म्हशीचे घेतलेले आहे. आता गॅस मोठा करून आपल्याला हे दूध तापवून घ्यायचे आहे. तर मोठ्या गॅसवर आपण हे दूध चांगले असे तापवून घेतलेले आहे. आता जी दुधावरची साय आहे ती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत जायची, म्हणजे आपले जे दही आहे ते छान असे मलाईदार होईल. आता हे दूध आपल्याला मंद गॅसवर 1 इंच कमी होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. दूध आपल्याला का आटवायचे? कारण यामधले पाण्याचे प्रमाण असते. आपण ज्या वेळेस दूध तापवत असतो त्यावेळेस आपण पाणी घालतो आणि दुधामध्ये सुद्धा ऑलरेडी पाणी मिक्स केलेलं असतं. त्यामुळे दूध आपल्याला थोडे आटवून घ्यायचे आहे. आता दुधामध्ये चांगली अशी उकळी आली आहे, छान असे उकळलेले सुद्धा आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध संपूर्ण कोमट करून घेऊया. आता महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण दही करायला दूध घेणार असतो ते खूप जास्त पातळ नको, जसं घट्टसर आपल्याला दूध घ्यायचं आहे. खूप पातळ दूध असलं तर ते खूप जास्त आटवावं लागतं. त्यामुळे जरा घट्टसर दूध आपल्याला वापरायचे आहे. तर हे बघा, जरा वेळानंतर आपलं दूध व्यवस्थित असं कोमट झालेलं आहे. दूध चेक करण्या अगोदर आपल्याला हे दूध चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे. ही प्रोसेस तुम्ही देखील करा, कारण असं केल्यामुळे तुमचं दुधाचे टेम्परेचर सर्व ठिकाणी एकसारखे होते. आता यामध्ये 1 बोट टाकून बघायचा. बोटाला चटके सोसवेल इथपर्यंत हे दूध आपल्याला गरम असायला हवं. जर तुम्ही हे दूध गरम वापरलं तर तुमच्या दह्याला पाणी सुटेल आणि दही टेस्टला आंबट देखील होईल. आणि जर तुम्ही हे दूध थंड वापरलं तर ते सुद्धा व्यवस्थित लागणार नाही आणि व्यवस्थित असे घट्ट सुद्धा होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दुधाचे व्यवस्थित टेम्परेचर घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. आता आपण पुढील प्रोसेस करूया. तर त्यासाठी मी 2 चमचे वेजन घेतलं आहे, म्हणजे थोडंसं दही घेतलं आहे. हे मी पहिल्यांदा अशा पद्धतीने छान असे फेटून घेणार आहे. असं केल्यामुळे दह्यामध्ये ज्या काही गाठी असेल त्या व्यवस्थित अशा मोडल्या जातील आणि आपले दही सुद्धा व्यवस्थित असे मलाईदार घट्ट जमेल. आता आपले दही व्यवस्थित असे फेटून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला जे मगाशी दूध तापवून घेतले होते ते आपल्याला घालायचे आहे आणि हे सुद्धा दूध आपल्याला या दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे विरजण आपण तयार करून घेतलेले आहे. आता हे विरजण आपण जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही लावायचे आहे ते घेऊया. शक्यतो आपण ज्या भांड्यामध्ये दूध उकळून घेतले, तापवून घेतले ते भांडं घेऊ नका. दुसरी म्हणजे महत्त्वाची टीप, दही लावण्याचे जे भांडे असेल ते एक तर तुम्ही ते मातीचे घ्या किंवा जरा स्टीलच्या भांड्यामध्ये जर तुम्ही दही लावत असेल तर ते पसरट घ्या. आता मातीचे भांडे सर्वांकडे अवेलेबल नसतात, त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये जरा तुम्ही दही लावत असेल तर ते पसरट घ्या. जसं की पसरट डबा असेल त्यामध्ये सुद्धा तुमचे दही व्यवस्थित लागेल. तर मी हे मातीचे भांडे घेतले आहे, त्यामध्ये आपण जे विरजण तयार केले होते ते विरजण घातलं. हे विरजण आपल्याला या भांड्यामध्ये सर्व बाजूने व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये तापवून घेतलेले दूध घालायचे. जेवढे दही तुम्हाला बनवायचे असेल तेवढे दूध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता आपण हे दूध पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपण जे विरजण घातलं आहे ते विरजण या दुधामध्ये चांगले असे व्यवस्थित मिक्स होईल, एकत्र केले जाईल. यामुळे आपले दही छान असे मलाईदार घट्ट सुद्धा होईल. आपण जे दुधावरची साय होती ती सुद्धा आपण या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे, त्यामुळे या दह्याला छान असा मलाईदार टेक्स्चर येईल. आता आपण हे विरजण या दुधामध्ये चांगले मिक्स
करून घेतलेले आहे। आता याच्यावर झाकण ठेवून हे दही किचन ओट्यावर 5 ते 6 तास दही होण्यासाठी ठेवून देऊया, किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही हे दही होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। लक्षात घ्या, हे दही 5 ते 6 तासा होईपर्यंत आपल्याला झाकण उघडायचे नाही, कारण यामध्ये जे वाफ तयार झालेली असते ती निघून जाते आणि आपले दही छान असे व्यवस्थित घट्ट लागत नाही। जर हे दही तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात लावत असाल तर दही तयार व्हायला साधारण 6 ते 7 तास लागतात। तर तेवढ्या वेळात तुम्ही हे दही झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता हे दही मी रात्रभर छान असं तयार होऊन दिलं, कारण मी हे संध्याकाळी लावलं होतं, त्यामुळे मी हे दही रात्रभर ओट्यावर ठेवून दिलं होतं। तर रात्रभर हे दही छान असं लागलं गेलेलं आहे। सकाळी मी हे दही 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपलं दही अजिबात आंबट होत नाही। ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा। तर हे बघा, मस्त असं घट्टसर मलाईदार दही आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे। एकदम वडीसारखं दही आपलं लागलं गेलेलं आहे। तुम्हाला हे दही हलवून दाखवत आहे, तरी देखील जराही दही पडत नाही किंवा जास्त असं हलत सुद्धा नाही। चमच्याने दही काढून दाखवते, टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे। एकदम मस्त असं घट्टसर दही तयार झालेलं आहे। जर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचं सुद्धा दही अशा पद्धतीने घट्टसर मलाईदार होईल। हे दही मी तुम्हाला चाकूने सुद्धा कापून दाखवणार आहे। तर आपलं अगदी डेअरी सारखं दही आपलं घरी तयार करून झालेलं आहे। तुम्हाला हे दही मी चाकूने कापून दाखवत आहे। तर हे बघा, मस्त असं वडीसारखं आपलं दही कापल्या जात आहे, तयार करून झालेलं आहे। चाकूने सुद्धा व्यवस्थित असं कापल्या जात आहे, याला अजिबात पाणी सुटलेलं नाही। तुम्हाला आजची ही दह्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।